ललिता सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, गणेश सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे. प्रत्येक देवाची 1000 नावं आहेत. मग ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो की तुम्ही रामाची 1000 नावं घेण्यापेक्षा फक्त राम हे एक नाव घ्या. बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलं. कसं लिहिलं तर महादेवांनी शिवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षेची पूर्ण जी श्लोकसंख्या आहे ती त्यांना स्वप्नामध्ये सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी आपल्यासाठी लिहून काढली. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्याधी ह्या दूर करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय आणि ती कधी सिद्ध होते? गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा जो मधला काळ आहे, या दिवशी रोज 13 वेळा रामरक्षा म्हटली की ती सिद्ध होते असं सांगितलं जातं. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय? कुठलंही स्तोत्र म्हटलं की श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं असतं की कृष्णाला अर्पण केलं ते स्तोत्र की ती भक्ती त्या देवापर्यंत पोहोचते जाऊन. मग कुठलंही स्तोत्र म्हणा, अगदी गणपती स्तोत्र असेल, देवी स्तोत्र, श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटलं की कृष्णापर्यंत पोहोचते. पण रामरक्षा स्तोत्र म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण करायचं. काहीच नाही तर ओम हम हनुमते नमः. बरोबर. मग त्या हनुमानाचा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे. असं का आहे? भालम दशरथात्मज. मग दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. असं का म्हटलं की दशरथाच्याच पुत्रा? इथे राघव का नाही म्हटलं? मग कौसल्येय दृशोपात म्हणजे कौसल्याच्या पुत्रा, तू माझ्या नेत्रांचं, माझ्या दृष्टीचं रक्षण कर. मग कौसल्याची आठवण. मग असं का बरं की बाबा कौसल्याच्या पुत्रा असं का म्हटलंय? आपण मनाने खचतो, हरतो, अनेक चुकीचे निर्णय घेतो. काही चुकीचे निर्णय जे आहेत ते रेक्टिफायबल असतात, काही चुकीचे निर्णय नॉन रेक्टिफायबल असतात आणि मग त्याची फळं पूर्ण कुटुंबाला भोगावी लागतात. मग तो फक्त तो एक असा क्षण असतो की जिथे आपण स्वतःला सावरायचं असतं. मग कधी सावरणार? मग घ्या ही स्तोत्र मंत्र पठण करा. हनुमानाला दर्शनाला गेल्यानंतर आपण काय करतो? तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तिळाचं तेल अर्पण करता, नारळ, रुईची पानं, फुलं ते अर्पण करतो. ते करा. जे काही तुमच्या परंपरा असेल त्याप्रमाणे करा. नमस्कार करा. नमस्कार करून निघताना हनुमानाला रामराम करून बाहेर पडा. ह्याचं कारण हे की हनुमान परमभक्त. रामराम तुम्ही म्हटल्यानंतर हनुमानाला त्याच्या बदल्यात रिटर्न मध्ये रामराम म्हणावंच लागतं. अच्छा. कॉस्मोस स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट थंबनेलवरूनच तुमच्या लक्षात आला असेल की खूप स्पेशल आहे. कारण आम्ही ज्यावेळी मागे पॉडकास्ट केला होता श्री विष्णू सहस्त्रनाम याविषयी, त्यावेळी तुम्ही एवढं त्याला प्रेम दिलं आहेत की तो जवळपास आत्ता आम्ही शूट करत असताना 4.5 लाख त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत. आणि आजचा पण विषय त्याच प्रकारे आहे. फक्त कसं आहे की लहानपणी म्हणजे मी लहान असताना आई आपल्याला सांगते, आजी सांगते की संध्याकाळी शुभंकरोती म्हणायची आणि त्याच्यासोबत रामरक्षासुद्धा म्हणायची. पण रामरक्षा का म्हणायची किंवा त्याचा अर्थ काय हा अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नसतो. सो ह्याच विषयी आज आम्ही पॉडकास्ट करत आहोत आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नन अदर दॅन प्रज्ञादाई पंडित. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा सो मच पॉडकास्टवर. आणि आपला मागचा जो पॉडकास्ट होता तो एवढा व्हायरल गेला, त्याबद्दल काय सांगा? नाही, खरंच खूप बरं वाटलं मला. कारण आजच्या या धावपळीच्या युगात आणि सगळेजण टेक्नोसावी झालेले आहेत, सगळ्यांना पुढे जायचं आहे, स्पर्धेचं युग आहे आणि या युगामध्ये मला वाटतं तो पॉडकास्ट आपला साधारण 1.5 तासाचा झाला होता. आणि पूर्ण 1.5 तासाचा व्हिडिओ बघून विष्णू सहस्रनामाची माहिती घेणारे अनेक कॉल आले, विष्णू सहस्रनाम शिकायचं हे सांगणारे अनेक कॉल आले. आणि 1.5 तासाचा व्हिडिओ जिथे आपल्याला एरवी इतर व्हिडिओमध्ये सांगावं लागतं की बाबा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि इथे हा एवढा मोठा व्हिडिओ लोकांनी जो 2दा-3दा बघितला
आणि त्याचा अभिप्राय दिला. मला मनापासून खूप आनंद झाला. आणि जसं मी त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की फक्त प्रचार प्रसार करणं आपल्या सगळ्या स्तोत्र परंपरेचा हाच माझा उद्देश आहे, आणि तो उद्देश थोडासा सफल झाला, याचा मला मनापासून आनंद आहे. वा, आणि या पॉडकास्ट मार्फत तो अजून पुढे जाईल याची मला खात्री वाटते. नक्कीच. तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूया तुमच्या अनुमतीने. आणि मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे जर कोणी रामरक्षा रिलेटेड सर्च केलं यूट्यूबला तर त्यांना आपला पॉडकास्ट पाहायला मिळेल. तर ताई, सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. आणि रामरक्षा, तर काय आहे रामरक्षा, का म्हणावी रामरक्षा? जसं विष्णू सहस्रनामाची माहिती आपण बघितली. विष्णूंनी आपल्या पृथ्वीवरील सगळ्या दुर्जनांचा नाश करण्यासाठी, दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी, सगळ्यांना मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी अवतार घेतले, अनेक अवतार. 9 अवतार आहेत. 10वा अवतार जो आहे कल्की अवतार, तो आता येईल अशी आख्यायिका आहे. तर मग या अवतारांमधला एक अवतार म्हणजे राम अवतार. मग विष्णूंनी कूर्मा अवतार घेतला, वराह अवतार घेतला, परशुराम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला, आणि राम हा विष्णूंचाच एक अवतार आहे. मग जसं विष्णू सहस्रनाम याचा आपण उल्लेख केला, तर तसं रामरक्षेचा उल्लेख करताना आपण याच्यामध्ये रामाचं चरित्र बघणार आहोत. आणि रामाचा अवतार घेऊन विष्णूंनी दाखवून दिलं की आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये आपण चांगलं कसं वागू शकतो, आपण आपल्या आयुष्याचं ध्येय उद्दिष्ट कसं दाखवू शकतो, तर त्याच्यासाठी हा रामाचा अवतार. पण मग हे रामरक्षा स्तोत्र जे आहे हे कोणी रचलंय? आता रामरक्षा कवच जे आहे ते म्हणतानाच त्याच्यात उल्लेख येतो आधी की इति बुधकौशिक ऋषीही असा उल्लेख आहे. बुधकौशिक ऋषींनी हे रामरक्षा स्तोत्र लिहिलं. कसं लिहिलं तर महादेवांनी, शिवांनी त्यांच्या स्वप्नात जाऊन ही रामरक्षेची पूर्ण जी श्लोकसंख्या आहे ती त्यांना स्वप्नामध्ये सांगितली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी आपल्यासाठी लिहून काढली. सृष्टीचे निर्माते आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश. विष्णूंचेच अवतार राम अवतार. मग या रामावताराची माहिती पुढच्या कलियुगापर्यंत सर्वांना पोहोचावी याच्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र बुधकौशिक ऋषींपर्यंत महादेवांनी स्वप्नामध्ये पोहोचवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जसंच्या तसं लिहिलं, त्याच्यात एकही ओळीचा अक्षराचा फरक न करता. आणि बुधकौशिक ऋषी म्हणजे नावातच बुध आहे, बुध म्हणजे बुद्धी, आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा कस लावून आपल्यापर्यंत हे स्तोत्र आणलेलं आहे. अच्छा. युजली आता जेव्हा आम्ही लहानपणी रामरक्षा म्हणायचो, आता पण कधी कधी म्हणतो किंवा ऐकतो, यावेळी एक सतत सांगितलं जायचं आईकडून, आजीकडून की रामरक्षांना 13 वेळा म्हणायची, म्हणजे त्यांनी फायदा होतो किंवा मग असं म्हणलं जातं. तर असं का आहे? रामरक्षा जे आहे नावातच दिलेलं आहे की रामाने रक्षा करावी आपली, याच्यासाठी ही प्रार्थना, याच्यासाठी हे स्तवन. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय आणि ती कधी सिद्ध होते? गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा जो मधला काळ आहे, या दिवशी रोज 13 वेळा रामरक्षा म्हटली की ती सिद्ध होते असं सांगितलं जातं. आता रामरक्षा सिद्ध होते म्हणजे काय, तर रामरक्षेमध्ये आपल्या पूर्ण शरीरातल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करावं अशी आपण रामाला प्रार्थना करतो. याच्यासाठी रामाची 19 नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत, आणि प्रत्येक नाव आणि ते नाव आणि आपल्या शरीराचा एक अवयव, आणि मग त्याचंही कनेक्शन आहे, त्याचाही संबंध आहे. मग ते नावं घेऊन रोज 13 वेळा हे म्हटलं की ती रामरक्षा सिद्ध होते, म्हणजे त्याचे पूर्ण प्रभाव आपल्या शरीराला लागू होतो. आता आजच्या काळात आपण जगतोय की खूप ताण आहे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक व्याधी खूप आहेत. जरी तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, तुम्ही तब्येतीने दडदाकट आहात, पण खूप ओव्हर थिंकिंग आहे, अँझायटी आहे, डिप्रेशन आहे, म्हणजे तुम्हाला मानसिक व्याधी आहेत. बरोबर. मग या सगळ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्याधी ह्या दूर करण्याचं सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे. अच्छा. आणि पूर्ण वर्षभर आपल्याला धावपळीत नाही जरी म्हणायला जमलं, जसं आपल्याला सांगितलं रोज आपण नित्य उपासनेत ही स्तोत्र मंत्र परंपरा ठेवावीच पुढे, पण जर वर्षभर नाही जमलं तरी हा काळ जो आहे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा नक्की आपण आपल्या हितासाठी वापरायचा, आणि ही रामरक्षा 13 वेळा नक्की म्हणायची. पण मग याच्यासाठी काही नियम म्हणा किंवा असं काही स्पेसिफिक वेळा असतात का, की आता आम्ही ज्यावेळी म्हणायचो किंवा म्हणतो त्यावेळी ती संध्याकाळची वेळ असते युजली, पण असं काही आहे का की फक्त संध्याकाळीच म्हणलं पाहिजे, की याला काही नियम आहेत?
हां, नियम म्हणजे आता आपल्याकडे जेवढी स्तोत्र परंपरा आहे, शिवस्तोत्र आहेत, दत्त स्तोत्र आहेत, देवीची स्तोत्र आहेत, तर प्रत्येक स्तोत्र म्हणण्याचा एक काळ, एक प्रहर दिलेला आहे. जसं पितृपक्षामध्ये म्हणण्याचं एक स्तोत्र आहे पितृसूक्त. तर पितर आपल्याकडे दुपारच्या वेळी येतात, दुपारी आपण पान ठेवतो, मग ते स्तोत्र जे आहे ते दुपारी म्हणावं. कनकधारा म्हणजे लक्ष्मी साठीचं स्तोत्र आहे. देवीची जी स्तोत्र आहे ती सकाळी म्हणावीत. पण देवीची स्तोत्र म्हणताना श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणजे घरी लक्ष्मी येण्याची वेळ, मग ती स्तोत्र संध्याकाळी म्हणावी. कारण आपण जसं ऐकलंय की संध्याकाळी झोपू नये, संध्याकाळी डोळ्यातनं पाणी काढू नये, लक्ष्मी घरी यायची वेळ आहे, मग तेव्हा ती स्तोत्र म्हणावी. रात्री दत्त महाराजांची स्तोत्र कुठलीही असतील ती रात्रीच्या प्रहरात आपण म्हणू शकतो. मग त्याप्रमाणे रामरक्षा हे जे स्तोत्र आहे, कवच जे ते संध्याकाळच्या वेळी म्हणावं. संध्याकाळच्या वेळी म्हणजे नक्की कुठली वेळ, तर सूर्यास्त झालेला आहे, हा तिसरा प्रहर सुरू झाला, सूर्यास्त झाला आणि रात्रीचा प्रहर सुरू व्हायचा आहे. मग हा जो मधला काळ आहे त्याला आपण आपल्या मराठी भाषेत कातर वेळ नावाचा शब्द वापरतो. ही कातर वेळी आपण म्हणतो की मन अस्वस्थ होतं, अस्थिर होतं. मग अशा वेळी तुमचं घर कितीही छान सुसज्ज असू दे, पण अशा वेळी जर तुम्ही घरात एकटे असलात तर तुम्हाला फार अस्वस्थ वाटतं. बरोबर. मग म्हणून याच वेळी आपण घरी दिवाबत्ती लावतो, आपण मंदिरांमध्ये घंटानाद करतो. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी 7 ते 7:30 ही जी संध्याकाळची वेळ आहे ही प्रार्थनेची वेळ अशी अलिखित म्हणून ठरलेली आहे की संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये जिथे जिथे प्रार्थना स्थळ आहे तिथे तिथे 7 आणि 7:30 या दरम्यान आरती होते, या दरम्यान घंटानाद होतो. आणि मग त्याच काळामध्ये रामरक्षेचं पठण करावं असं सांगितलं जातं. कारण ही जी वेळ आहे की आता सूर्य अस्ताला गेलेला आहे, रात्रीचा प्रहर सुरू होत आहे. मग अशा वेळी ज्या कुविद्या आहेत किंवा ज्या नकारात्मक शक्ती आहेत की ज्याचा शरीराला नाही पण मनाला त्रास होतो, मग मन अशा वेळी जे कमकुवत होतं, कमजोर होतं, मग मनाला आधार कसा देणार. मग त्यावेळी रामरक्षा स्तोत्र पठण कवच केल्याने मनाला आधार मिळतो. आणि अर्थात ही सगळी स्तोत्र परंपरा जी आहे ही फक्त अंधश्रद्धा नाही आहे. आपली जी जी सगळी स्तोत्र आहे ती सगळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितली तर ती तेवढीच फायदेशीर, तेवढीच प्रभावी आहे. म्हणजे हे जी सगळी स्तोत्र म्हणतो आपण, रामरक्षा म्हणताना तुमचं पूर्ण शरीर वापरलं जातं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की पूर्ण शरीरातल्या अवयवांचा उल्लेख केला जातो. म्हणून संध्याकाळी हे स्तोत्र पठण केलं की नकारात्मक कुठलेही विचार तुमच्या आजूबाजूला येत नाही. असं तर देवाचं स्मरण, नामस्मरण आपण 24 तास करूच शकतो. इतर वेळी वेळ मिळाला अतिउत्तम, तुम्ही म्हणा, पण संध्याकाळची वेळ ही प्रातिनिधिक वेळ आहे. आता तुम्ही उल्लेख केला की शारीरिक व्याधींवर सुद्धा रामरक्षेत असं सांगितलेलं आहे आणि त्याला श्रीराम कवच असं सुद्धा म्हणलं जातं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण मगाशी ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगत होता. सो त्या प्लीज आम्हाला सांगाल. हां, जसं सुरू होतं रामरक्षा, आपण रामरक्षा सुरू करताना ध्यान करतो. ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं. म्हणजे आता रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आपण, पण जसं आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर आपण लगेच आपल्या कामाचं काही बोलायला सुरुवात करत नाही. आपण आधी बसतो, विचारपूस करतो की कसे आहात, बरे आहात ना, बरेच दिवसांनी आलात, अरे तब्येत अशी का झाली आहे, मग तब्येत चांगली झाली, आपण एकमेकांना अभिप्राय देतो. आणि मग आपण जो काही कार्यभाग आहे, जो काही हेतू आहे ते बोलायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे रामरक्षा सुरू करायच्या आधी हा ध्यानाचा श्लोक म्हटला की त्याच्यात आपण म्हटलं की रामाला म्हटलं की तू किती छान, किती सुंदर दिसतोस, रामाच्या हाताचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि आपण म्हटलं की आता मी देवा ध्यान करायला बसतो आणि आता मी तुझं स्तोत्र, मंत्र, कवच पठण करायला सुरुवात करते. मग त्याच्यातला श्लोक आहे शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः. अच्छा, इथपासून सुरुवात होते की आपण कुठल्या कामासाठी हे स्तोत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे. काय म्हणायचं आपल्याला की रक्षण करायचंय. आपण कितीही म्हटलं की नाही नाही मला देवाकडून काही नको, म्हणजे मी फक्त देवाची कृपा व्हावी याच्यासाठी मी जप करत आहे. पण तरी माणसाच्या जन्माला आलोय आपण, काहीतरी मनात गोष्टी असतात, काहीतरी हवं असतं. मग हे श्लोक म्हणताना शिरो मे राघव पातू, याच्यात आपण म्हटलंय की देवा तू माझ्या शिरोभागाचं रक्षण कर, माझ्या मस्तकाचं रक्षण कर. आणि शिरो मे राघव पातू,
मग इथे शिरोमे राम पातू नाही म्हटलंय, इथे आपण म्हटलंय शिरोमे राघव पातू. रामाचं कुठलं नाव घेतलं आपण? राघव. मग राघवच का? तर रघुकुळात जन्माला आले आणि रघुकुळ ज्यांनी उच्च पदाला नेऊन ठेवला असे माझे प्रभू श्रीराम. मग तू माझ्या शरीराचा जो उच्च भाग आहे, माझं मस्तक, याचं रक्षण कर. मूळ पुरुष जे होते रघुकुळातले ते काकुत्स पुरुष होते, पण त्याच्यानंतरही अनेक राजा त्या सिंहासनावर बसून गेले. पण जी कारकीर्द रामाची होती, त्यांनी ज्या पद्धतीने प्रजेला सांभाळलं, ती जी म्हणजे तेवढ्या पद्धतीने इतर जे राजकुळात जे राजे आले ते सांभाळू शकले नाही. आणि म्हणून राघव पातू असं म्हणताना आपण सांगितलं माझ्या शिरोभागाचं रक्षण कर. मग याच्यामध्ये काय कव्हर होतं की माझं डोकं, मस्तक, मग याच्याशी संबंधित ज्या काही व्याधी आहेत की डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, व्हर्टिगो आहे किंवा ओव्हर थिंकिंग आहे, खूप विचार करतो आपण, थांबवतच नाही विचार, मग अशा वेळी हा श्लोक शिरोमे राघव पातू. त्याच्यानंतर हा शिरोभागाचा पुढचा भाग आहे भालम दशरथात्मजः. भालम म्हणजे कपाळ. आता जेव्हा आपण प्रार्थना करायला जातो आपण देवाला म्हणतो देवा सगळं नीटनेटकं चांगलं कर, शुभ कर, कल्याण कर, पण आपल्या ज्या स्तोत्र मंत्र परंपरा आहे त्याच्यात एवढे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, याच्यात एवढे मायन्यूट डिटेल्स दिले आहेत की तुम्ही एरवी देवाला जाऊन सांगणार नाही की देवा माझ्या कपाळाचं रक्षण कर. पण ह्याच्यात आपण सांगितलंय की भालम दशरथात्मज. मग दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. असं का म्हटलं की दशरथाच्याच पुत्रा, इथे राघव का नाही म्हटलं? कारण दशरथाच्या पुत्रा आणि कपाळ, आपलं कपाळ म्हणजे इथे नशीब लिहिलेलं असतं. हे कोण लिहितं? तर आपण ज्या घरात जन्माला येतो, ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो, तिथे आपलं नशीब घडतं. मग रामाचं नशीब किंवा रामाला जन्म देणारे दशरथ होते, म्हणून हे दशरथाच्या पुत्रा तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. आपण सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण आपण इथे लिहिलेलं बदलू शकतो. आपण सगळ्या गोष्टी नवीन येऊ शकतात, पुन्हा रिप्लेस होऊ शकतात, पण आई वडील रिप्लेस होऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणून कपाळ आणि दशरथात्मज. आणि मग कपाळाशी संदर्भातल्या ज्या काही व्याधी आहेत, म्हणजे नशीब तर बदलायला आपण देवाला विनंती करतोच आहोत. अशा कितीतरी गोष्टी किंवा कितीतरी उदाहरणं तुम्ही बघितली असतील की ज्योतिषांनी सांगितलं की नाही हे असं होणारच नाही, ही गोष्ट याला मिळणारच नाही, पण ती इव्हेंच्युअली त्याला मिळते. पत्रिकेत योग नाही आहेत तरी त्या व्यक्तीचं चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. तर ह्याच्या मागचं काय आहे? उपासना आहे, प्रार्थना आहे. आणि मग असे श्लोक आहेत की देवा माझ्या कपाळी, माझ्या बाळी हे लिहिलेलं नाहीये, पण मी आता तुला शरण आलेलो आहे. ज्या गोष्टी माझ्या नशिबात लिहिलेल्या नाहीत त्या गोष्टी तू मला मिळवून दे आणि माझ्या कपाळाचं रक्षण कर. मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही एवढं सुंदर सांगता की त्यात जाणं म्हणजे असं पूर्ण घुसून जातो माणूस. मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं होतं नात्यांविषयी की काही नाती रिप्लेस करता येऊ शकणारी नसतात, पण कशी ती अवॉइड करू शकतो. आणि याच्यामध्ये म्हणजे श्रीराम शेवटी इट्स ऑल अबाउट डिटॅचमेंट. सो त्याविषयी तुम्ही काय सांगाल, श्रीराम आणि डिटॅचमेंट विषयी, आणि ती आत्ताच्या या जगात कशी काय या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेबल आहे? हे फार शिकण्यासारखं आहे रामाच्या चरित्रातून, रामायणातून. कारण का तर रामाशी संदर्भात, रामाशी निगडीत इतकी नाती होती. प्रभू श्रीरामांनी सगळ्यांबद्दलची सगळी कर्तव्य केली, पण त्यातून स्वतः अलिप्त राहिले आणि ज्या नात्याला जे हवं ते देत ते पुढे गेले. जसं दशरथ आणि कौसल्या, त्यांनी दशरथाने जे वचन दिलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून राम वनवासात गेले. ना ती कथा आपल्याला रामायणातली माहिती आहे की राम वनवासात का गेले. बरोबर. आजच्या काळात जर अशी व्यक्ती असली आणि जर सांगितलं की नाही मी वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करायला तुला हे गाव नाही, तुला त्या गावात जाऊन राहावं लागेल, तर पहिला काय उद्गार येईल? पहिलं वाक्य काय? मी का जाऊ? मी बोललो होतो का? किंवा मी का जाऊ? ह्याला पाठव, त्याला पाठव. बरोबर. पण प्रभू श्रीरामांनी वडिलांवरचं प्रेम, आईवरचं प्रेम व्यक्त करत त्यांनी वडिलांनी दिलेल्या शब्दाला ते जागले की ते म्हणाले वनवासाला, म्हणजे इथे सिंहासन त्यांच्यासाठी रेडी होतं की सिंहासनावर बसून राज्यकारभार करू शकत होते. आणि जेव्हा ते राजकुळात होते, राजपुत्र म्हणून जोपर्यंत त्यांचं आयुष्य सुरू होतं तोपर्यंत त्यांनी छान राजकुळातल्या सगळ्या सुखांचा उपभोग घेतला.
डे 1, डे 2 ज्या वेळा त्यांना वनवासात जावं लागलं, त्या क्षणी त्यांनी या सगळ्या सुखांपासून स्वतःला अलिप्त केलं, विलग केलं आणि वनवासात राहिले. म्हणजे इथे जे सोनेरी जुळजुळीत वस्त्र नेसत होते ते वनवासात गेल्यानंतर वल्कल नेसून राहिले, कंदमुळं खाऊन राहिले. आणि ते 1, 2, 3, 4 दिवसांसाठी नाही, ते 14 वर्षांसाठी. ही डिटॅचमेंट आहे की इमिजिएटली की बाबा हे नाही, मला आता याच्या पुढची 14 वर्ष असं जगायचं आहे. आणि आपण थोड्या काळासाठी कुठे गेलो की आपण होमसिक होतो, आपल्याला घरची आठवण येते. असे कितीतरी आपले बंधू भगिनी आहेत. आणि आता मला तर असं वाटतं की दर 10 मधल्या 9 घरांमधली एक व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी परदेशी स्थायिक आहेत, है ना. आता 20-30 वर्षापूर्वीसारखी परिस्थिती नाही, आता ॲक्सेसिबल झालेलं आहे जग. मग अशा वेळी आई वडिलांनाही जड जातं आणि तिथे बसणाऱ्या मुलांनाही जड जातं. आई वडिलांना असं वाटतं की अरे मी याच गोष्टी साठी तर मुलांना प्रेरित केलं की तू शिक, तू मोठा हो, तू करिअर कर चांगलं. मग मुलांनी करिअर केलं, आता ते परदेशी स्थायिक झाले. मग आता मी कुठल्या तोंडाने मुलांना सांगू की तू परत ये, मला तुझी आठवण येते. मग तिथे त्यांना डिटॅच व्हावं लागतं. आणि ही जी आई वडिलांची आजची पिढी आहे 50ची 40, 50, 60ची की ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यांचं खरंच खूप कौतुक आहे की त्यांचं लहानपण त्यांनी चाळीमधले व्यतीत केलं असेल. काका मामा खूप नातेवाईक गदारोळात राहिलेले असतील आणि आता त्यांना थोडंसं एकटं आयुष्य जगावं लागतं. आणि तसंच कौतुक त्या मुलांचंही की तेही चांगली मार्क 10वी 12वी पुढे डिग्रीला चांगले मार्क मिळवून त्यांना हवं होतं ना अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या परदेशात जायचंय, तिथे राहत आहेत. मग आता त्यांना परतही नाही येत आहेत कारण तिथे चांगला फ्युचर आहे, पण ते इथे डिटॅच्ड होत आहेत. मग आता ही एनर्जी तुम्हाला रोज लागणार आहे ना. सुरुवातीला तर तुम्हाला उत्साह असतो की नाही नाही छान मी अमेरिकेत आलो, किंवा अरे वा छान माझा मुलगा अमेरिकेत गेला. पण जसा 1 महिना 2 महिने 3 महिने जातात तसं स्वतःला तो स्टेबल करायला, मनाची शक्ती वाढवायला थोडा वेळ लागतो. मग अशा वेळी हे रामाचं चरित्र आठवलं. आणि फक्त इथपर्यंतच नाही, म्हणजे दशरथ आणि राम हेच नातं नाही, तर राम त्याच्या सगळ्या बंधूंनाही अटॅच्ड होते. रामाच्या बरोबर आले फक्त लक्ष्मण, पण भरत आणि शत्रुघ्न ते तर राज्याचा कारभार करायला तिथे थांबले. पण असं असूनही की रामाची आणि भरताची गळाभेट झाली आणि ती पण कथा आपण रामायणात बघितली. त्याच्यावरूनही पुढे श्लोक दिलेला आहे की जसं पुढच्या श्लोकांमध्ये आपण ते सगळे भाग कव्हर करूच या, की भरताने गळा भेट घेतली आणि ते सद्गदित होऊन रडायला लागले. पण रामाने त्याला परत पाठवलं भरताना की नाही तू जा, तू तिथली काळजी घे, मी तुला परत येऊन भेटणारच आहे तिथे. म्हणजे तिथे डिटॅचमेंट पुन्हा. खरं आजकाल गळा भेटपेक्षा गळा दाबणं जास्त भावाभावांमध्ये भावबहीण होतं. सो येस, तुम्ही जे म्हणता ते त्याच्यासोबत अजून एक श्रीरामांना म्हणलं जातं ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. तर त्याविषयी आम्हाला सांगा. जसं वनवासात गेले, वनवासात गेल्यानंतर त्यांना इतर सगळ्या म्हणजे नियमांचं पालन करावं लागलं, त्याप्रमाणे त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करावं लागलं. आणि याला सगळ्यांनीच साथ दिली. म्हणजे सीतेला वनवासात जा असं सांगितलेलं नव्हतं, पण रामांना साथ देण्यासाठी म्हणून सीतामाई वनवासाला गेली. बरं, पुन्हा दुसरा भाग की राम आणि सीता दोघे निघालेले, पण तरी रामाबरोबर लक्ष्मण है ना. लक्ष्मणाने स्वतःला श्रीरामांचा दास म्हणवून घेतलं. बंधू नाही, मी दासच आहे तुझा, मी सेवक आहे, जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे मी सोबत येईन. म्हणजे तिथे त्यांनी मर्यादा पालन केलंच, पण तेच त्यांनी लक्ष्मणालाही शिकवलं. म्हणजे तेच व्रत जे राम सीता तसंच पुन्हा फिरून त्यांच्या बंधूंनी तेही ते व्रत पाळलं. आणि अनेक मर्यादा पुरुषोत्तम मध्ये सगळ्याच भावनांवरती प्रभू श्रीरामांनी मर्यादा पालन केलं. की जिथे वनवासात तुला जावं लागेल असा जेव्हा आदेश आला, तिथे विचारू शकत होते ते की मी का जाऊ, माझ्याऐवजी इतर बंधू आहेत. कैकेयीला सांगू शकत होते की तू या बंधूंना पाठव, पण तिथे उलट उत्तर न देता, कुठलाही अवाक्षर न उच्चारता त्यांनी वनवास स्वीकारला. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं मर्यादा पुरुषोत्तमचं लक्षण कुठलंच हे नाही की जिथे राहत्या घरातून तू जा, तू आता इथे राहू नकोस, तुझं ते घर आहे, तू तिकडे जाऊन राहा.
आजच्या काळात कुठलाच भाऊ असा तयार होणार नाही की अरे हे माझं घर आहे, इथे मी EMI भरतोय, मी का जाऊ. खरं असं असताना त्यांनी स्वखुशीने आपल्या बंधूंच्या हातात ते राज्य सोपवलं आणि स्वतः निघून गेले. सो ही खूप मोठी गोष्ट. आणि मला तर आवर्जून या गोष्टीवर मी स्वतः पण हे पठण करत असताना विचार करत असते की जे लहान भाऊ दोघे जण लहान असताना एकमेकांच्या गळ्यात गळे घालून शाळेत जातात, एकाचं दप्तर दुसरा उचलतो, लहान भावाला कोणी काही बोललं वर्गातलं की मोठा भाऊ धावून येतो. मग ते लहान असतानाचं बॉन्डिंग पुढे मोठं झाल्यावर काय होतं मग. खरं मग ते इतके शत्रू का होतात. असं नाही की हे सार्वजनिक किंवा सार्वत्रिक विधान आहे, अजूनही बॉन्डिंग असणाऱ्या अनेक फॅमिलीज आहेत. पण जे चित्र समाजात प्रातिनिधिक स्वरूपात दिसून येतं तिथे थोडेसे वाद क्लेश आहेत. मला असं वाटतं की पुन्हा आपण जेव्हा या आपल्या धर्माकडे जातो, या सगळ्या गोष्टी कथा वाचतो, त्यावेळेला ते कुठेतरी प्रेम असतं पण ते ओव्हरलॅप झालेलं असतं आपल्या सगळ्या स्ट्रेसमुळे. मग ते अनकव्हर करायला मदत होऊ शकते या सगळ्या स्तोत्रांनी. अगदी हो. वा ताई, तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगताय की आपण ओव्हरऑल रामरक्षाविषयी बोलतोय. तर तुमची काय प्रेरणा होती, म्हणजे कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली की रामरक्षा स्तोत्र आपण पठण करावं आणि त्याचं विवेचन करावं. जसं विष्णू हे परमदैवत आहेत, विष्णूंचे सगळेच अवतार. आणि मग जसं मी मगाशी म्हटलं की 10 अवतार आहेत, त्यातले 9 अवतार, मग त्यातलं एक नृसिंह महाराज अवतार. हा नृसिंह महाराजांचं एक स्तोत्र आहे की नृसिंह अवतार घेताना विष्णूंनी अकराळ विकराळ अवतार घेतला होता. मग कृष्ण अवतार आपल्याला माहिती आहे की कृष्ण तर फार गोंडस गोड दिसणारे, अनेक लोकसंग्रह असणारे गोप आहेत, गोपिका आहेत, ते स्तोत्र ते आपण वाचतो. पण रामाचं चरित्र हे असं चरित्र आहे की जिथे आपण वाचताना आपल्याला लक्षात येतं की रामाने न केलेल्या गोष्टीही रामाला भोगायला लागल्या. इथपासून ते म्हणजे सीतेची परीक्षा जेव्हा घेतली, अग्निपरीक्षा, ती अग्निपरीक्षा घेताना पण प्रभू श्रीरामांना आनंद झाला नाही, पण त्यांना लोकांना सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी ती अग्निपरीक्षा करवली. आणि मग हे सगळं जे कार्यकाल आहे हा फार प्रेरणादायी आहे. आणि मग रामायण तर आपण वाचलेलं आहे, रामायणाबद्दलच्या अनेक कथा कादंबऱ्या त्या वाचलेल्या आहेत. राम नामाचा आपण सगळेजण जप करत असतो. मग राम रक्षा कवच हे जे कवच आहे की त्याच्यामध्ये रामाच्या संदर्भातल्या रामाच्या आयुष्यात जेवढ्या व्यक्ती आल्या त्या सगळ्या व्यक्तींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मग जेव्हा आपण रघुवंश म्हणतो मग त्यात रघुवंशातले सगळे राजे, रघुवंशामधले रामाचे सगळे बंधू, मग त्याच्यामध्ये रामाच्या बंधूंशिवाय हनुमानाचा उल्लेख आहे है ना. कुठलंही स्तोत्र जे आहे ना रामरक्षा शिवाय कुठलंही स्तोत्र म्हटलं की श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणायचं असतं की कृष्णाला अर्पण केलं ते स्तोत्र की ती भक्ती त्या देवापर्यंत पोहोचते जाऊन. मग कुठलंही स्तोत्र म्हणा, अगदी गणपती स्तोत्र असेल, देवी स्तोत्र, श्रीकृष्णार्पणमस्तु म्हटलं की कृष्णापर्यंत पोहोचते. पण रामरक्षा स्तोत्र म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण करायचं. म्हणजे काही जण रामरक्षा म्हणायच्या आधी भीमरूपी महारुद्रा म्हणतात, काही जण नंतर भीमरूपी महारुद्रा म्हणतात, मारुती स्तोत्र किंवा वडवानल स्तोत्र आहे बिभीषणाने लिहिलेलं, हनुमान वडवानल स्तोत्र. काहीच नाही तर ओम हम हनुमते नमः. बरोबर. मग त्या हनुमानाचा उल्लेख रामरक्षेमध्ये आहे. असं का आहे? कारण हनुमानाने छाती फाडून दाखवली की बघा प्रभू श्रीरामा, तुझं स्थान माझ्या हृदयात आहे आणि फक्त राम नाही तर रामाबरोबर सीता लक्ष्मण याचं त्यांनी चित्र दाखवलं. मग आता हनुमानापेक्षा तर आपण मोठे भक्त नाही होत अर्थात. मग रामरक्षेमध्ये हनुमानाचा उल्लेख केलेला आहे. ओके. आणि म्हणून रामरक्षा म्हटलं की लगेच हनुमानाचं स्मरण, की लगेच ती भक्ती आपली हनुमानापर्यंत पोहोचते. मग वाल्मिकींचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. वाल्मिकीची गोष्ट आपल्याला आपण शाळेत असताना शिकलेलो आहे की वाल्या कोळी दरोडेखोर होता आणि मग त्याला नारद मुनींनी विचारलं की तू का दरोडे एवढे घालतोस, का तू चोऱ्या मारा करतोस. नारद मुनी तिकडनं जात होते. तो वाल्या कोळी म्हणाला की मी काहीच नाही करत, हे मी माझ्या कुटुंबासाठी करतोय की त्यांना नीट नेटकं जेवायला मिळावं, त्यांचा चरितार्थ चालावा म्हणून मी हे सगळं करतोय.
मग नारद मुनी म्हणाले, पण बघ विचार तुझ्या घरच्यांना की तुझे हे करतोयस, म्हणजे चोऱ्या करतो, दरोडे घालतो, ह्याच्यात ते वाटेकरी होणार आहेत का या पापामध्ये? मग वाल्याकोळी घरी जातो, तो विचारतो बायका मुलांना, तर बायका मुलं म्हणतात, नाही नाही, आम्ही सांगितलं का पाप करायला, आम्ही याच्यामध्ये भागीदार नाही आहोत. मग त्याला लक्षात येतं, मग त्याला प्रचिती येते की अरे आपण हे काय कोणासाठी करतोय, जर ही पाप मलाच माथ्यावर घ्यायची आहेत. बरोबर. मग नारद मुनींकडे परत येतो वाल्याकोळी. मग नारद मुनी सांगतात की आता तू रामाचा जप कर. मग रामाचा जप करायला घेतल्यानंतर त्या प्रयत्न करतो, पण तो मरा 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 म्हणतो. अच्छा. मग नारद मुनी म्हणतात की नाही, मरा म्हणतोय तरी म्हणत राहा. मग मरा 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 मरा, तो मरा मराचा उच्चार राम राम तुला ऐकू येईल. आणि अशी हजारो वर्ष, म्हणजे आता आपण जे व्यावहारिक रूपातली जी वर्ष मोजतो तशी नाही, असा अखंड काळ लोटला. आणि वाल्मिकींनी रामरामाचा जप इतका केला की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचं वारुळ जमा झालं, त्याचंही त्यांना भान नाही. तर मग त्या वाल्मिकी ऋषींचा उल्लेख या रामरक्षेमध्ये आहे, यशोदेचा उल्लेख आहे. जसं मी मगाशी म्हटलं ना, भालम दशरथात्मज, त्याच्यानंतरचा उल्लेख आहे कौसल्येय दृशौ पातू. म्हणजे आपण कौसल्याची आठवण काढतो त्याच्यामध्ये. मग कौसल्येय दृशौ पातू म्हणजे कौसल्याच्या पुत्रा, तू माझ्या नेत्रांचं, माझ्या दृष्टीचं रक्षण कर. मग कौसल्याची आठवण. मग असं का बरं की बाबा कौसल्याच्या पुत्रा असं का म्हटलंय? तर आई फक्त डोळ्यांनी बघते, आपलं मूल बरोबर वागतंय ना, चुकीचं वागत नाही आहे ना. म्हणजे बरेचदा आई सगळे असतील आणि शब्दाने सांगू शकत नसेल तरी आईच्या डोळ्यात बघून मुलाला कळतं की नाही नाही, याला हात नाही लावायचा या वस्तूला, किंवा हे मागायचं नाही आहे. म्हणजे डोळ्यांनी आई मुलाशी संवाद साधते. म्हणून आपल्या डोळ्यांचं रक्षण करायला आपण, हे कौसल्याच्या पुत्रा, तू माझ्या डोळ्याचं रक्षण कर. मग जसा मला प्रश्न विचारला की का कनेक्ट झाले, कारण फक्त एक रामरक्षा कवच आणि त्याच्यात आपण इतक्या नात्यांचा उल्लेख करतो, आणि ती नाती आणि राम हे इतके जोडले गेलेले आहेत एकमेकांना की मग आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला पण असंच व्हायचं आहे, आपण पण असंच वागायला पाहिजे. खरं असं ओव्हरऑल तुम्ही कनेक्ट झाला. तर ताई, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही कसं कनेक्ट झालात रामरक्षेविषयी. आता कसं आहे की आमच्या वेळी लहानपणी घरातलं कोणीतरी मोठं रामरक्षा म्हणायचं, म्हणल्यानंतर ते ऐकून 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 आमचं पाठवायचं की आम्ही वाचायचो. आता जी पिढी आहे, आता जी पिढी, मला वाटत नाही की कोणीतरी मोठं असेल आणि ते म्हणत असेल आणि त्यांच्या मागे म्हणतील. सो हे यूट्यूबवर बघून किंवा मग गुगलवर बघून ऐकणारे लोक आहेत. तर हे ऐकून त्याची काही फलश्रुती मिळते का रामरक्षेची? सगळ्या स्तोत्रांच्या बाबतीत सांगेन की श्रवण केल्याने फक्त अंतर्मनाची शुद्धी होते. त्या स्तोत्राचे प्रभाव मिळण्यासाठी ते स्तोत्र तुम्हाला म्हणावंच लागेल. है ना. मी व्यायामाचे खूप व्हिडिओ बघते, पण मी फक्त व्हिडिओ बघून मी बारीक होणार आहे का? नाही, मला ते करावे लागणार आहेत. हे औषध चांगलं आहे, तो काढा चांगला आहे, हा रस प्यायला खूप चांगला आहे तब्येतीला, पण फक्त ऐकून बघून त्याचे गुण मिळणार नाहीत. ते मला प्यावं लागेल, ते मला प्राशन करावं लागेल. त्यामुळे रामरक्षा असो, विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, कुठलीही स्तोत्र असते तर ती तुम्ही म्हणणंच अपेक्षित आहे. काही कारणाने जर तुम्ही म्हणू शकत नसाल तर ती तत्कालीन सूट तुम्हाला मिळेल. पण पठणाचं जे पुण्य आहे ते श्रवणाला नाही मिळत, कारण जेव्हा तुम्ही पठण करता त्यावेळी पूर्ण तुमची शक्ती वापरता, तुमचं मन तिथेच असतं जागेवर, तुम्ही उच्चार तुमचे वापरता, तुमचा आवाज तुम्ही वापरता. बरं, मोठ्याने बोलल्यानंतर ते पुन्हा माझ्या कानातून माझ्या शरीरात ते ध्वनी जातात, त्यामुळे माझा पूर्ण ऑरा क्लीन होतो. बरोबर है ना. माझं शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. जेव्हा मी ऐकत असते त्यावेळेला फक्त तो ऐकण्याचा आनंद मला मिळतो. बरं, जेव्हा मी ऐकत असते त्यावेळेला मी एकदम कंटिन्युअस लक्ष देऊन ऐकत नाही. मी मध्ये काहीतरी काम करेन, पोळ्या करेन किंवा प्रवास करतोय, गाडीत लावून ठेवलंय स्तोत्र मंत्र, मग त्यावेळी पूर्ण वेळ माझं लक्ष केंद्रित राहणार नाही. फक्त मनाला आधार, मनाला शांतता. आणि श्रवणाचा फायदा काय आहे की ओव्हर थिंकिंग कमी होतं. कारण तुम्ही काहीतरी वेगळा विचार करत असता आणि तेवढ्यात बॅकग्राऊंडला जर तुमचं चालू असेल, आत सच्च धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता
पथि सदैव गच्छताम. मग हे जेव्हा मी ऐकते तेव्हा मला लक्षात येतं की अच्छा हा राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी आहेत. मग हे माइंड कंट्रोलसाठी तुम्ही श्रवण करा, पण रामरक्षा किंवा सगळ्या स्तोत्रांचे बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला ते स्तोत्र पठणच करावं लागेल. श्रवणाने फक्त श्रुती सिद्ध होतात. श्रुती म्हणजे कान तुमचे तृप्त होतात. म्हणतो त्यावेळेला गळा वापरला जातो, स्वरयंत्र वापरली जातात, तुमचा चेहरा हलतो. तुम्ही असं स्टेबल राहून स्तोत्र म्हणू नाही शकत, ताकद लागते. मग तुमचे चेहऱ्याचे स्नायू वापरले जातात. आणि जिथे जिथे विसर्ग आहेत ते ते विसर्गवाले म्हणजे आत्तसज्ज धनुषा विश्वस्पृशा वक्षया असं एक एक अक्षर उच्चारावं, ह्याच्यासाठी तुम्ही पोटतिडकीने प्रयत्न करता. असं मनातल्या मनात पण जेव्हा तुम्ही पठण करता त्याचंही पुण्य मिळतं, मनातल्या मनात पठण करायचं. तसं समजा माझ्याकडे आता समोर स्तोत्र आहे, आजूबाजूला खूप जण आहेत आणि मी मोठ्याने नाही म्हणू शकत, तर मनातल्या मनात रीडिंग आहे. पण मनातल्या मनात रीडिंग करताना पण मन भरकटतं. कुठला तरी विचार करून येतो आपण की कुकरची शिट्टी वाजली आहे किंवा दरवाजावर कोणीतरी आलंय किंवा मागची कोणीतरी व्यक्ती फोनवर बोलते, मग ती काय बोलते, असे मन डिस्ट्रॅक्ट होणारे खूप विचार असतात. पण जेव्हा तुम्ही म्हणता मोठ्याने त्यावेळेला 90% तुमचं लक्ष त्या शब्दांकडे असतं. त्यामुळे म्हणणं जास्त श्रेयस्कर. मग याचे जसे तुम्ही सांगितलं की एक फिजिकल फायदे तर आहेतच, कारण त्याच्यात रक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी, याच्या व्यतिरिक्त अजून काय काय फायदे आहेत रामरक्षा स्तोत्र? रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने एकतर तुमची शरीर रचना जी आहे, शरीर शुद्धी होते, फिजिकली तुम्ही फिट राहायला मदत होते. अनेक जे आपले आजार आहेत ना ते मानसिक असतात है ना. आजच्या काळात तर अनेक मानसिकच आजारांना घेऊन आपण उठतो की सकाळी उठल्यानंतर पहिला आजार असतो आपला कंटाळा. म्हणजे आपण एक साधारण 4 ते 5 अलार्म लावतो, एकच अलार्म उठायला पुष्कळ असतो, पण आपण एक बंद करतो, दुसरा बंद करतो, तिसरा. त्याच्यानंतर आपण आपला दिवस कसा आहे तो आठवतो. जर खूप कामं असतील दिवसभरात की मला हे पण करायचं, ही मीटिंग आहे, ते काम आहे, एवढ्या लोकांचं काम करायचं, मग आपण ते एक चित्र डोळ्यासमोर आणतो की अरे बापरे एवढी कामं आहेत आता मनात करायची. ऑन द कॉन्ट्ररी जर एखादा दिवस रिकामा असेल, काहीच काम नसेल, मग आपण त्याचंही टेन्शन घेतो की अरे आज काहीच नाही, आता आज काय करूयात, खरं असा विचार डोक्यात येतो. बरोबर. आणि म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने, कवच म्हटल्याने आपण मनाने इंटरनली स्ट्रॉंग होत जातो की हे जे ओव्हर थिंकिंगचे जे विचार आहेत ते कुठेतरी कमी होतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं अर्धे आजार आपले मानसिक आहेत. म्हणजे हे उठल्यानंतर हे आपण सगळं सॉर्ट केलं की असा दिवस का तसा दिवस, मग कंटाळा दूर करण्यात वेळ जातो. त्याच्यानंतर माझं डोकं दुखतंय का माझे पाठ दुखते, माझी कंबर दुखते, असे इमॅजिन केलेले काही आजार असतात. किंवा काही दुखणी तुम्हाला परवा झाली असतील किंवा 2 दिवसापूर्वी गुडघा दुखला असेल, पण आपण तेच डोक्यात आता माझे गुडघे दुखत आहेत, आता माझ्याच्याने होत नाही. किंवा काल डोकं दुखत असेल पण रात्री तुम्ही झोपलात ना, झोपल्यानंतर शरीराला मेंदूला आराम मिळालाय, पण दुसऱ्या दिवशी आपण त्याच विचारात उठतो की अरे माझं डोकं दुखतंय. मग ह्या पठणाने काय होतं की इंटरनली तुम्हाला माहिती असतं, जसं भालम दशरथात्मज म्हणजे हा माझं रक्षण करणारा दशरथात्मज आहे, कौसल्यय दृशौ पातू म्हणजे माझ्या दृष्टीचं रक्षण होतंय, विश्वामित्र प्रिय श्रुती, श्रुती म्हणजे कान, आता कानाच्या संदर्भातले खूप आजार असतात, मग त्याचं रक्षण, जसं मी मगाशी म्हटलं वर्टिगो आहे किंवा कमी ऐकू येतंय किंवा काही अजून वेगवेगळे असतात, मग त्याचं रक्षण करायला तुम्ही म्हटलेलं आहे स्तोत्रामध्ये आधीच की विश्वामित्र प्रिय श्रुती. मग हे विश्वामित्राला प्रिय असणाऱ्या रामा तू माझ्या कानाचं रक्षण कर. अच्छा. मग आता विश्वामित्र का, तर विश्वामित्र ऋषींनी रामाला जे ज्ञान दिलं ते पुस्तकातून दिलं नाही, ते बोलत होते आणि राम ऐकत होते. मग ऐकून ते ज्ञान प्राप्ती केली आणि ते जसंच्या तसं रामाने लक्षात ठेवलं. मग म्हणून इथे कानाचं रक्षण करायला आपण म्हणतो विश्वामित्र प्रिय श्रुती. आणि दुसरी गोष्ट त्याच्या मागची ही आहे की माझ्या कानांवरती फक्त शुभच गोष्टी ऐकायला येऊ देत, अशुभ गोष्टी कुठल्याही नको. पण आपण मोबाईल घेतो, स्क्रोल करत असताना काही बातम्या टीव्हीवर बघत असताना नकारात्मक बातम्या जास्त येतात. मग तुम्ही तुमच्या घरात राहून खूप दुःखी होता, कारण कुठेतरी घडलेली घटना ती मनाला त्रासदायक असते. मग विश्वामित्र प्रिय श्रुती याचं तुम्ही पठण केलेलं आहे, मग तुम्हाला माहिती आहे की नाही जे काही आहे चांगल्यासाठीच होतंय, चांगलंच ऐकायला मिळणार आहे.
घ्राणम पातू मखत्राता. घ्राणम म्हणजे नाक, घ्राण म्हणजे श्वसन शक्ती. मग नाकाचं रक्षण करायला तुम्ही देवाचं नाव घेतले मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. मग यज्ञाचं रक्षण करणाऱ्या देवा, तू माझ्या नाकाचं रक्षण कर. बर. मग ज्यांना अनेकांना अस्थमा आहे किंवा श्वसनासंबंधीचे विकार आहेत, मग त्यांच्यासाठी तो दिलासा आहे की नाही, मी हे नाव घेतलेलं आहे. बर. मग संबंध काय आहे बरं? आता मखत्राता आणि नाक काय संबंध आहे? तर जेव्हा यज्ञ पेटतो, यज्ञातल्या ज्वाळा जेव्हा उत्पन्न होतात, त्याच्यामध्ये विविध आहुती दिल्या जातात. त्याच्यात आपण तूप अर्पण करतो, त्याच्यात द्रव्य अर्पण केली जातात. आणि मग त्या आहुतींचा जो सुगंध आहे किंवा त्या आहुतींमधून जी ऊर्जा उत्पन्न होते, त्यातून नकारात्मक शक्ती, विषाणू यांचा नाश होतो. बरोबर. तुम्हाला आठवत असेल की आता करोना काळामध्येही महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही यज्ञ याग केले गेले. बरोबर. आता त्याला काही धार्मिक भाग म्हणून बघितला गेला, पण हा सायंटिफिक भाग म्हणून बघा. की ज्या वेळेला ही सगळी शुद्ध म्हणजे ज्या आहुती अर्पण करतो, त्या आहुती आपण घरी नाही बनवल्या ना, त्या निसर्गातनंच घेतलेल्या सगळ्या वस्तू आहेत. आणि मग त्या यज्ञात अर्पण केल्यानंतर त्याचा धूर तयार होतो, त्याच्याने वातावरण स्वच्छ होतं, सुगंधित होतं. आणि मग तो सुगंध कुठे जातो? नाकातून माझ्या शरीरात जातो. म्हणून घ्राणम पातू मखत्राता. आणि मुखम सौमित्री वत्सल हा म्हणजे माझ्या मुखाचं, माझ्या चेहऱ्याचं रक्षण करायला आपण सौमित्री वत्सल म्हटलेलं आहे. बर. सौमित्री वत्सल म्हणजे लक्ष्मणाचा उल्लेख. अच्छा. है ना. राम लक्ष्मण कायम दोघे सोबत राहत होते. जिथे जिथे राम गेले तिथे तिथे त्यांच्याकडे बघत लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले. आणि म्हणून मुखम सौमित्री वत्सला. आणि अजून एक उल्लेख म्हणजे सुमित्रेचा उल्लेख, की जसं रामाने सगळ्यांवरती माया केली तशी सुमित्रेवरही माया केली. मग आपण म्हणतो की तू सुमित्रेवर जशी माया केलीस देवा, तशी तू माझ्यावरही माया कर आणि माझ्या मुखाचं रक्षण कर. मग हे म्हणत असताना ह्या सगळ्या अवयवांचं रक्षण कर असं म्हणत असताना ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि शारीरिक रक्षण होतं आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग होता. एक जस्ट उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की घरातून बाहेर पडताना आपण मोबाईल घेऊनच बाहेर पडतो. एखाद्या दिवशी समजा असं झालं मोबाईल घरी राहिला, काय होणार आहे जास्तीत जास्त? बरं स्विच ऑफ केला, तर स्विच ऑफ करूनच घरी आहे म्हणजे पासवर्ड आहे म्हणजे सेफ आहात तुम्ही. पण मग तरी बाहेर गेल्यानंतर अस्थिर का होतं की कोणाचा तरी फोन घ्या, तुम्हाला कुठे जायचंय ते माहिती आहे, पण असं असताना फोन आहे ना, बरं नुसता फोन नाही, त्या फोनमधली बॅटरी 100% हवी. धरून चाला 20च्या खाली बॅटरी गेली तर तुमचं लक्षच लागणार नाही आजूबाजूच्या जगाकडे. तुम्ही ते लक्ष बॅक ऑफ द माइंड चालू राहील, अरे 20चे 18 झाले, अरे 15 झाले, अरे 14 झाले. बरोबर. मग तुम्हाला स्टँड बायला काय लागतं? तो एक गॅरंटीवाला विश्वास लागतो की हां मोबाईल आहे आणि चार्ज आहे, मग तुम्ही फिराल. मग तसं रामरक्षेचं आहे की रामरक्षा पठण केली आहे, त्याच्यात मी या नावांचा उच्चार केलेला आहे, आता मला घाबरायची गरज नाही. शरीराचं रक्षण, मनाचं रक्षण. मन कणखर, मन कणखर असलं की अर्ध्या गोष्टींना आपण सामोरं जातो. मन कणखर नसलं की भीती वाटते. एक साधं उदाहरण देते की लहान असताना आपण रस्ता क्रॉस करायला घाबरायचो. 5-6 वर्षाचे असताना आपण कोणाचा तरी हात धरायचो आणि रस्ता क्रॉस करायचो. बरोबर. आता पण तोच रस्ता आहे, आता पण त्याच गाड्या आहेत, उलट अर्थ जास्त गाड्या आहेत, पण आपण कोणाचा हात धरतो का रस्ता क्रॉस करताना? आता आपलं आपण जजमेंट करतो आणि रस्ता पार पाडतो. का? कारण तुम्ही मनाने कणखर झालात. आता तुम्हाला जजमेंट आलंय की मी कुठे थांबू, कधी डावीकडे बघू, कधी उजवीकडे बघू, कधी पॉज घेऊ, की मी कधी पटकन पळत जाऊन तो रस्ता पार करू. मग हे जजमेंट तुम्हाला ह्या मंत्रपठणातून, स्तोत्रपठणातून येतं की मी एकटा नाही आहे, देव आहे. मग देवाने सांगितलंय की असा असा काळ असेल की तू थांबायचंस, असा काळ असेल की तू धीर धरायचंस. मग आता हा माझा परीक्षेचा काळ आहे. रामरक्षा तुम्हाला सहन करायला शिकवते. वस्तू म्हणजे ही सगळी स्तोत्र म्हणताना रामाने सहन केलं ना वनवासातलं आयुष्य. काट्याकुट्यांवर झोपले. इथे जे गाद्या गिरद्यांवर झोपलेले प्रभू श्रीराम होते, वनवासात गेल्यानंतर काट्याकुट्यांवर झोपले, वल्कल कंदमुळं नेसली. मग हे ऐकतो, बघतो, शिकतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे पॅचेस जसे रामाच्या आयुष्यात आले तसे माझ्याही आयुष्यात आहेत. हा ना. काही अशी प्रगतीची ठिकाणं आहेत माझ्या आयुष्यातली, काही ठिकाणं जी आहेत ती थोडी अधोगतीची आहेत. पण जेव्हा अधोगतीचा रस्ता आहे त्यावेळेला मला धीर धरायचं आहे.
मला थांबायचं आहे की नाही, हा असा फेज मला पुन्हा वरती घेऊन जाणार. जसं पुण्यावरून ठाण्याला येताना मध्ये बोगदा लागतो, तो बोगदा लागल्यानंतर जेव्हा लहान होतं तेव्हा घाबरायचो, कारण अंधार काळा काही दिसतच नाही. आता माहिती आहे की तो बोगदा पार पडणार होता, बोगद्यातून बाहेर आल्यानंतर उजेड येणारच आहे. मग तो विश्वास रामरक्षेतून येतो की समजा आत्ता माझ्या आयुष्यातली जी परिस्थिती आहे ती त्रासदायक असेल तरी रेस्ट अश्युअर्ड की हा काळ जाणार आहे आणि यातनं आपण बाहेर पडणार आहोत. मग हा विश्वास फार गरजेचा आहे, कारण आपण मनाने खचतो, हरतो, अनेक चुकीचे निर्णय घेतो. काही चुकीचे निर्णय जे आहेत ते रेक्टिफायबल असतात, काही चुकीचे निर्णय नॉन रेक्टिफायबल असतात आणि मग त्याची फळं पूर्ण कुटुंबाला भोगावी लागतात. मग तो फक्त तो एक असा क्षण असतो की जिथे आपण स्वतःला सावरायचं असतं. मग कधी सावरणार, मग घ्या ही स्तोत्र मंत्र पठण करा. आधीच्याही भागात मी उल्लेख केला होता, पुन्हा सांगते की ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, त्या त्या सगळ्यांवरती स्तोत्र उपलब्ध आहेत. बरोबर, माहिती करून घ्या है ना. आणि आपल्या माध्यमातून माहिती करून घेतील. कमेंटमध्ये लोकांनी जसं मागच्या वेळी कमेंट केली होती की आपण त्यांना त्यावेळी तिथे मार्गदर्शन करूच या, कारण ह्या पॉडकास्टचा उद्देश पैसे कमावणं हा नाहीच आहे, प्रगती करणं हा कॉस्मोस्टारचा उद्देश नाहीच आहे है ना. लोकांची मनःशक्ती, मनःशांती टिकवून ठेवणं. जिथे रोज तुम्ही उठल्यानंतर आत्महत्या, अपघात, मृत्यू ह्या गदारोळात तुम्ही टिकून धरलाय, तुम्ही रात्री झोपल्यानंतर उद्या उठलात, तुमचं आयुष्य संपलं नाहीये, तुम्ही पुन्हा उठलेलात. मग त्या सोनं करणार ना ते दिवसाचं, अगदी मग कसं करणार. मग ती शक्ती आपल्या या तुमच्या माध्यमातून आपण लोकांना. मग रामरक्षा म्हणण्याचे हे फायदे आहेत. मग कसे फायदे होणार, कसं शक्य आहे, ते ऑटोमॅटिकली होतं. जसं रस्ता क्रॉस करायला तुम्हाला एक्झॅक्ट दिवस आठवणार नाही की मी या दिवसापासून मी रस्ता एकटा क्रॉस करायला सुरुवात केली, ते होत गेलं इव्हेंच्युअली ऑटोमॅटिकली. तसं तुम्ही आयुष्य असं जगायलाही ऑटोमॅटिकली सुरुवात करणार, कोणाचीही मदत न घेता. उलट लोक तुमच्याकडे आले पाहिजेत की हे कसं केलं, यातनं तुम्ही कसे बाहेर पडला, त्यातनं कसे बाहेर पडला. तुम्ही गिव्हरच्या भूमिकेत असायला पाहिजे, टेकरच्या भूमिकेत नाही. हे राम आपल्याला सांगतात. अच्छा, राम ऑलवेज गिव्हर, त्यांनी दिलेलं आहे. जे त्यांचे शत्रू होते त्यांनाही दिलेलं आहे है ना. सगळ्यांना देत देत आले, कोणाकडून घेतलं नाही. सो हे रामरक्षेतनं मानसिक रक्षण, शारीरिक रक्षण आणि बौद्धिक रक्षण. बुद्धी जागेवर कधी असेल, लोक आपल्याला सांगतात ना की अरे ही पण वेळ निघून जाईल, यातनंही बाहेर पडाल, किंवा हे आता असंच आहे, पण आपण ते स्वीकारतच नाही, आपण ते ॲडमेंट राहतो. आमच्या वेळेला असं नव्हतं, मग आता असं का, किंवा मी तर असं नाही वागलो, मग माझ्याशी का असं वागतात है ना. आणि आपण एक म्हण असते बघा, म्हणजे सगळे जनरली म्हणतात आणि मला याच्यावरून आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण चांगले वागलो म्हणून लोक चांगले वागतील अशी अपेक्षा करू नका. लोकांचा जो जो स्वभाव आहे तो तो त्या त्या स्वभावाप्रमाणे वागणार, आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागायचं. राम सगळ्यांशी चांगले वागले, पण सगळेच एका प्रकाराने वागले का. काही जण वागले चांगले, पण त्यांना उपरती झाल्यानंतर ते चांगले वागले. सीतेने पण वर्ष काढली रामाबरोबर, पण तरी अग्निपरीक्षा द्यायला ती तयार झाली होती है ना रामासाठी. त्यामुळे जे जसे आले तसतसे वागत गेले. आणि आपल्यालाही रामरक्षेतनं हेच शिकायचं. ह्याच्यात मी एक गोष्ट माझ्या म्हणजे मी स्तोत्र वर्ग घेते, त्या स्तोत्र वर्गातल्या सदस्यांना, म्हणजे छोटे नाही आपले सगळे मोठे सदस्य असतात, ती गोष्ट नेहमी सांगते, ती मला कॉस्मोस्टारच्या आपल्या सदस्यांनाही सांगायला आवडेल की आपण मनुष्य प्राणी आहोत ना, म्हणजे प्राणीच आहोत, फक्त मनुष्य स्वरूपातले प्राणी आहोत. मग आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती प्राणीच असतात. म्हणजे काही माणसं तुमच्या आयुष्यात अशी असतात की तुम्ही कितीही चांगले वागा, पण त्यांचा स्वभाव किंवा ती माणसं कोल्हा लांडगा स्वरूपातली असतात. कोल्हा लांडगा काय, वाईट कोणीच नाहीये, कारण आपण सगळे देवाची लेकरं, पण स्वभाव आहेत प्रत्येकाचे. कोल्हा लांडगा हा जो स्वभाव, जे आपण गोष्टींमधनं ऐकलं की ते धूर्त स्वभावाचे आहेत. मग तुमच्याशी काही माणसं धूर्तपणे वागणार, स्वार्थीपणे वागणार, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. मग तुम्हाला त्या माणसांना घेऊन जगायचं आहे. मग तिथे तुम्ही नाही म्हणायचं की मी चांगलं वागलो तरी हा असा वागला, दादा तो तसाच आहे, तुम्हाला नाही
काही माणसं तुमच्या आयुष्यात सशासारखी असणार. ससा कसा गोड दिसतो, छान दिसतो, गोरापान, म्हणजे खूप प्राणी संग्रहालयात जातो आणि ससा दिसला की आपलं अटेन्शन कॅचर, लक्ष त्याच्याकडे जातं. बरोबर. मग तुमच्या आयुष्यात अशी माणसं सशासारखी असणार की जी फार काही करणार नाहीत, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काही नसतं, पण लक्षवेधी असतात ते. मग येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष, अरे ससा किती छान, किती सुंदर. मग तुम्ही इथे खूप हार्डवर्क केलेलं आहे, पण तुम्हाला इग्नोर करून सशाचं कौतुक केलं जातं. मग ऍक्सेप्ट करा, तुमच्या कुटुंबात, घरात, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी ससे असणारच आहेत. काही हत्ती आहेत आपल्या आयुष्यामध्ये की असतात, आपल्याला बरं वाटतं. अच्छा. आता हत्ती फार बघायला मिळत नाहीत, नियम आपण काळजी घेतो हत्तींची, पण लहान असताना जेव्हा हत्ती गावातनं शहरातनं फिरवले जायचे तेव्हा आपल्या घरासमोर हत्ती आला की बरं वाटायचं, कारण एवढा मोठा बलदंड, असे एवढे मोठे मोठे पाय आणि एवढ्या मोठ्या बलदंड, हत्तीचे डोळे मात्र एवढेसे छोटेसे. मग ते बघायला छान वाटायचं, आधार वाटायचा. मग तशी तुमच्या आयुष्यात अशी माणसं असणार आहेत की जी तुम्हाला आधार देतील. नसेल काही फार ॲक्च्युअल उपयोग, पण आपल्याला प्रत्येक माणसाचा का उपयोग करून घ्यायचा आहे. काही माणसं फक्त सपोर्ट सिस्टीम म्हणून असू द्यावीत. मग काही माणसं घोड्यासारखी असतात, जसे तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमची भावंड असतात ना, चुलत मावस, मामे, आत्ते, भावंड, की तुम्ही चुकीचं करताय का बरोबर करताय ते विचारणारच नाही. तुम्ही फोन करा, हजर, ऑन टोस, घोड्यासारखे लगेच. हा ना, मग हे घोडे आहेत, हत्ती आहेत. मग गाढव, मग कदाचित आपणच गाढव असू की कामं करतोय, कष्ट करतोय, आणि मग आपल्या आजूबाजूलाही काही गाढवं असतात, आणि मग ती आणि आपण गाढव असलो तरी ऍक्सेप्ट करायचं की देवाने मला असं बनवलेलं आहे. आणि मग तसे वाघ, सिंह पण असतात. मग आपण देवाला, म्हणजे विष्णू सहस्त्रनामातला उल्लेख आहे की सिंहो भूत महेश्वर. मग देवाला आपण म्हणतो की तू सिंहासारखा राहा. म्हणजे माझ्या आयुष्यात काही घोडे असतील, काही गाढव असतील, ससे असतील, पण देवाचं स्थान आपल्या आयुष्यात सिंहासारखं आहे की हलून जाणार नाही, कधी हलणार नाही, डगमगणार नाही. मग रामाला पण आपण तसा दर्जा देतोय की लोक येतील, जातील, निघून जातील, माझा राम मात्र सिंहासारखा. जसं ती गोष्ट आठवते ना की सशांचं पाठीवर पान पडतं, सशाच्या पाठीवर, मग ससा सैरावैरा पळतो, सगळं जंगल गोळा करतो, आणि मग सगळं जंगलाला घेऊन सिंहाकडे जातात. काय झालं, सिंह विचारतो. सगळे म्हणतात नाही नाही, ससा सांगतो की आभाळ पडलं. पण सिंह घाबरत नाही, तो म्हणतो अरे आभाळ नाही पडलं, बघ त्याच्या पाठीवर पान पडलेलं. मग हे आपल्याला रामरक्षा शिकवते की आपण तसं सिंहासारखं राहायचं. आपण असं पान पडलं म्हणून पळत पळत सुटायचं नाही. आणि आहे ते जग, आपलं पॅकेज, आपली माणसं आहे तशी स्वीकारायची. अर्थात काय, आपण अगदीच राम बनू शकणार नाही, त्यामुळे असे क्षण येतील आयुष्यात की आपण खूप हायपर होऊ, आपलं टेम्पर लूज होईल, पण ते किती लवकर तुम्ही तुमच्या मूळ पदावर येताय आणि मन शांत करताय ते महत्वाचं. त्याच्यासाठी रामरक्षेचा आधार घ्यायचा. वा, शुअर सगळ्यांना रिलेट होतं हे एक वाक्य. कारण मी म्हणेन ताईंची ती खासियत आहे की त्या समोरच्याला स्कॅन करतात बहुतेक, असंच मला वाटतंय आता ओव्हरऑल आपण जेव्हा भेटलो त्या बाबतीत. ताई, रामरक्षामध्ये काही काही वाक्य म्हणा किंवा शब्द म्हणा असतात की ज्याचे अर्थ आम्हाला ऐकायला आवडते, आणि त्याच्यामध्ये मी सलग विचारतो, तुम्ही त्या एका स्टेपनी सांगा. एकतर म्हणजे रामरक्षा तर रक्षा असं का संबोधलं. त्यानंतर मी काही लिहिलंय की सहस्त्रनाम तत्तुल्यम असं पण एक शब्द आहे, सो ते एक काय. त्याच्यानंतर आत्सज्ज धनुषा हे पण आहे. सो ह्या बाबतीत आम्हाला थोडं गाईड करा की काय आहे. सगळ्यात पहिले तर रामरक्षा म्हणजे जसं आपलं रक्षण करण्यासाठी आपण रामाला बोलावलेलं आहे की तू माझ्या या सगळ्या अवयवांचं रक्षण कर. मग अशी आपण बघितलं की विश्वामित्र प्रियश्रुती घराणून पातू मकत्राता मुखम सौमित्री वत्सलहा. त्याच्यानंतर आपण जिव्हा विद्यानिधी पातू, म्हणजे जिभेचं रक्षण करायला सांगितलंय देवाला की देवा तू माझी जीभ सांभाळ. मग त्याच्यासाठी विद्यानिधी नाव घेतलंय, कारण सरस्वती जिभेवर असते, बोलण्यातून व्यक्त होते. मग ते नाव आहे विद्यानिधी, जो विद्येचा सागर आहे. जिव्हा विद्यानिधी. कंठ भरतवंदित हा, म्हणजे देवा माझ्या कंठाचं रक्षण भरतवंदित तू कर. का, कारण जेव्हा दोघांची गळा भेट झाली होती राम आणि भरताची, तेव्हा त्यांनी कडकडून मिठी मारली
आणि गळा भेट झाली म्हणून भरताचं नाव घेतलं की तू माझ्या कंठाचं रक्षण कर. कंठम भरत वंदितः. आणि मग असं म्हणताना आपल्या पूर्ण शरीराचं रक्षण होतं. हा भाग झाला. त्याच्यानंतर दुसरा एक आहे, याच्यामध्ये लिहिलेलं आहे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर आता या अनुषंगाने मला एक आवर्जून इथे सांगावं असं वाटेल, कारण अनेकांना हा गैरसमज आहे. अनेक जण विचारतात पण की विष्णू सहस्रनाम आम्ही का म्हणू, कारण इथे दिलेलं आहे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, म्हणजे तत्तुल्य म्हणजे त्याच्या तोडीस तोड रामाचं नाव आहे. तर इथे सहस्रनाम म्हणजे विष्णू सहस्रनाम नाही, सहस्रनाम म्हणजे हजारो नावं एवढाच अर्थ आहे. कारण सहस्रनाम फक्त विष्णूंचंच नाही आहे, सहस्रनाम देवीचं आहे. म्हणजे ललिता सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, गणेश सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे. प्रत्येक देवाची 1000 नावं आहेत. मग ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो की तुम्ही रामाची 1000 नावं घेण्यापेक्षा फक्त राम हे एक नाव घ्या. म्हणजे जसं आपण म्हटलं ना, कौसल्येयो विश्वामित्र प्रिय कंठम भरत वंदित दशरथात्मज. मग ही रामाचीच वेगवेगळी हजारो नावं घेण्याऐवजी तुम्ही फक्त राम ही 2 अक्षरं म्हटली तर त्याचंही तुम्हाला तेवढंच पुण्य आहे. त्यामुळे हा फक्त सगळ्यांनी मनातून डाऊट दूर करायचा की सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, म्हणजे विष्णू सहस्रनामाला किंवा ललिता सहस्रनामाला हे रिप्लेसमेंट नाही. दोन्ही आपापली वेगळी प्रभावी स्तोत्र आहेत. रामाच्या 1000 नावांऐवजी फक्त राम हे एक नाव घ्या, असं या श्लोकाचा अर्थ आहे. आणि तिसरं आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनो राम लक्ष्मणा वग्रता पथी सदैव गच्छताम. हा श्लोक पूर्ण रामरक्षा म्हणायला जरी वेळ नसला, धावपळीमध्ये असला, आणि आपल्याला जर का कुठला कठीण प्रसंग आला किंवा काहीतरी कुठल्या तरी एका परिस्थितीला तोंड द्यायचं आहे, अशा वेळी फक्त हा श्लोक वेगळा तुम्ही लिहून घ्या. आता बघा आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती एक फीचर आहे की आपलाच नंबर असतो की त्यात आपण आपल्यालाच व्हॉट्सअप करू शकतो. मग त्यात आपण सगळेजण काही काही माहिती सेव्ह करून ठेवतो. तर हा श्लोक वेगळा लिहून तुम्ही स्वतःलाच व्हॉट्सअप करा. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पथी सदैव गच्छताम. पथी सदैव गच्छताम. देवा, मी जो माझ्या आयुष्यातला मार्ग निवडलेला आहे त्या मार्गात तू माझ्यासोबत कायम राहा. आणि कसं रामाचं रूप आपण इथे ठेवलेलं आहे, जो धनुष्य घेऊन उभा आहे, सज्ज आहे. मग तुम्ही बाहेर आहात, प्रवासात आहात, कुठला तरी अशा व्यक्तीबरोबर संवाद साधताय, कुठल्या तरी परिस्थितीला तोंड देताय की तुम्ही एकटे पडलात, मग अशा वेळी मार्ग कसा काढाल? तर मग राम लक्ष्मणाच्या या रूपाला स्मरण करायचं की जे धनुष्य घेऊन उभे आहेत, आणि मग देव तुम्हाला त्यातून तारून बाहेर काढेल. ह्याच्यावरून एक फक्त अनुभव जो आपल्याच स्तोत्रवर्ग सदस्यांनी शेअर केला होता की एक नोकरीच्या निमित्ताने आपलीच एक भारतीय मुलगी परदेशात गेली होती आणि तिकडे गेल्यानंतर तिथे नवीन त्या देशात तिचं वास्तव्य होतं, फार ओळखी नाहीत, काही नाही. आणि अशा वेळी रात्रीच्या वेळी ती तिच्या घराच्या दिशेने चालत येत होती आणि तो निर्मनुष्य रस्ता, जसं आपल्या भारतातले रस्ते खूप चेहलपेहल वर्दळ सगळं, मग रात्री 12 वाजता गेलात तरी खूप माणसं दिसतील, तसं परदेशात नाही, थोडंसं आयसोलेशन आहे. मग अशा वेळी ती तिथे जात असताना रात्रीच्या वेळी तिला लक्षात आलं की 2 जण मागे कोणीतरी आहेत आणि ते तिचा पाठलाग करतात आणि मागे पुढे कोणी नाही, काहीच नाही. तिला लक्षात आलं की फोनची बॅटरी मला वाटत, आणि अशा वेळी मुलीची मनस्थिती फार म्हणजे भयग्रस्त होते की कोणी मुलगा माझ्या मागे लागलाय आणि मी आता सुखरूप घरी कशी पोहोचू, ते पण परदेशात, कोणी ओळखीचं नाही. मग त्यावेळी त्या मुलीने तिथे जो काही तिकडनं घर बिल्डिंग समोरच दिसत होती पण तिचे पाय थंड पडले, तिला ते जाताच येत नव्हतं. त्यावेळी तिने हा श्लोक म्हणायला सुरुवात केली आणि हा श्लोकाचं सतत उच्चारण करत 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 ती तिच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचली. आणि तेव्हा ती मागे वळून बघितलं की जे खूप वेळापासून जे पाठलाग करत 2 जण येत होते ते मध्येच अचानक कुठेतरी मग त्यांनी रस्ता बदलला असेल, काही विचार बदलला असेल, त्यांना कोणाचा फोन आला असेल, जे काही झालं असेल, पण त्या परिस्थितीतून ती मुलगी सुखरूप घरी गेली. आणि असे अनेक उदाहरणं आहेत की फक्त हा श्लोक आत्तसज्ज धनुष हा कठीण काळात म्हटलात. अजून एकानंही मी सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं
की ऑफिस पॉलिटिक्स हा प्रत्येक क्षेत्राचा भाग आहे. अगदी. कुठलंच क्षेत्र असं नाही की जिथे पॉलिटिक्स असं नाही म्हणता येणार, स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचंय. मग ज्याला त्याला तोंड देता येत नाही स्पर्धेला, त्याला कळत नाही मी कसं वागू. बरोबर. मग अपोजिशन मधले कोणी असतात, मग त्या दादाने सांगितलं की नाही, ही ऑफिसमधली अशी व्यक्ती आहे जी समोर आली की मुद्दाम माझ्या चुका काढणार, मुद्दाम मला त्रास देणार. मग मी काय करू मॅडम, मला नोकरी तर सोडायची नाहीये. खरे. मग त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या श्लोकाचं पठण करा तर खरं, तुम्ही काम करा, लॅपटॉपवर काम करत असेल, मनात चालू ठेवा हा उच्चार. आणि मग इव्हेंच्युअली त्यांनाही अनुभव आला की ती जी व्यक्ती जी जाणून बुजून त्याच्या चुका काढत होती, ती आता तिच्या वेगळ्याच कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये बिझी झाली, वेगळ्याच कामात व्यस्त झाली. आणि मग आता दोघे पॅरलल वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे कुठलेही वाद न घालता, डिस्प्यूट्स न करता तुम्ही अलगद त्या परिस्थितीतून बाहेर येणार. फक्त हे अनुभव घेण्यासाठी तुमची मानसिक स्थिती हवी, तशी मेंटली तुम्ही प्रिपेअर्ड असायला हवं, तर ती उपासना तुमच्याकडून होईल. आता तुम्ही जसं सांगितलं की त्या व्यक्तीचं उदाहरण असेल किंवा हे ऑफिस रिलेटेड उदाहरण असेल, ह्याच्यामध्ये एक प्रॉमिनंट गोष्ट दिसते ती म्हणजे भावना. तुम्ही काय भावना ठेवताय म्हणून. करेक्ट. सो तसंच रामरक्षा म्हणताना भावना किती महत्वाची असते, तुम्ही कुठल्या भावनेने म्हणता? कुठलंही स्तोत्र मंत्र म्हणताना ती पूर्ण भावना अर्पण करून ते मंत्र स्तोत्र म्हटले तर त्याचा उपयोग होईल. जसं आपण आता एकमेकांशी बोलतोय, पण मी इथे फक्त इंटरव्ह्यू द्यायचा या दृष्टीने मी इथे बोलतच नाहीये, किंवा आपली एरवी इतर वेळी भेट झाली असली नसली तरी मला फार कळकळीने हे सांगायचंय. आणि ते सांगताना ओळख महत्वाची ठरत नाही, भाव महत्वाचे ठरतात. मग रामरक्षा म्हणत असताना किंवा देवपूजा करत असताना तुम्ही असा भाव हवा की देव माझ्या समोर बसलेला आहे आणि मी देवाशी आता अशी घडाघडा बोलतेय. जसं डॉक्टर समोर बसतो, डॉक्टर म्हणतो काय झालं, आपण म्हणतो कसं तरी होतंय. आता कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय. मग जसं डॉक्टर समोर बसताना आपण व्यक्त होतो, आपण असं समजायचं देवपूजा करताना, स्तोत्रमंत्र म्हणताना की असा देव माझ्या समोर बसलेला आहे आणि आता मी संवाद साधतोय. बरं, देव नाही आहे का आपल्या बरोबर? आहे. श्वास घ्या एक मोठा, प्राणवायू आहे, कोण तयार करतंय? है ना. ॲम्पल, प्रमत्त, प्रमाणाच्या बाहेर प्राणवायू आहे आणि प्राणवायूत हा देवतत्व भरलेला आहे. त्यामुळे देव आहे. भाव महत्वाचे आहेत की कुठले भाव आणू हा प्रश्न मनात आला तर एकच लक्षात ठेवायचं की देव समजायचं समोर बसलाय. आणि तुम्ही जे माणसांशी बोलता, माणसांना फोन करून त्यांची मदत मागता, ते कट करा आणि समजा की देव समोर आहे. आणि बघा तुम्हाला त्या परिस्थितीतून मार्ग दिसेल की नाही. उलट होतं काय की जेव्हा तुम्ही माणसांची मदत मागता त्यावेळेला लोक तुम्हाला जज करतात. तुम्ही एखादा प्रॉब्लेम सांगायला जा, ऐकतील लोक, बॅक ऑफ द माइंडला एक विचार करतील, मी सांगत होतो का केलं. मग तुम्हाला त्याच्याकडनं जे ऐकायचं आहे ते ऐकायला मिळत नाही. दुसरी लोक असतात जी मनोमन आनंदित होतात की वा असंच पाहिजे. मग कुठे व्यक्त होणार? बसायचं देवासमोर, देवळात जाऊन बसा, देवारासमोर बसा. नाही शक्य बाबा, माझा काही स्वभाव नाही, समजा एवढी वर्ष केलं नाही, आता कुठे देवारासमोर बसू. मोबाईलमध्ये डाउनलोड करा देवाचा फोटो, वॉलपेपर म्हणून देवाचाच फोटो ठेवा आणि देवाशी संवाद साधा की बघ हे असं असं झालं देवा, आज दिवसभरात हे झालं, माझी काय चूक होती सांग मला, किंवा उद्या मला हे असं करायचं, मी आतनं कसा मार्ग काढू. आणि मग हे स्तोत्र मंत्र रामरक्षा म्हणत असताना ते पोटतिडकीने सांगा. फक्त हाच आहे की तुम्हाला तो अर्थ समजून घ्यावा लागेल. अर्थ कळला तर तुम्हाला कनेक्शन लक्षात येईल की आता मला हे बोलायचंय, आता मी हे बोलणार आहे. अगदी बरोबर. आणि मग तुम्ही कनेक्ट होता. त्यामुळे समजून घ्या. सर धरून चला, तुमच्या धावपळीत तुम्हाला शिकायला नाही जरी वेळ मिळाला तरी स्तोत्र मंत्रातून फक्त स्तुती आहे देवाची. त्यामुळे स्तुती करत राहा. ते करत असताना भाव मनात हेच ठेवायचे की देवा मी या परिस्थितीत आहे, आता मला या परिस्थितीतून बाहेर काढ. आणि जर चांगली परिस्थिती असेल तर त्यामागे ही भावना ठेवायची की देवा हाच चांगला काळ माझ्या आयुष्यात पुढे जन्मभर असू दे. आपण काय करतो की त्रास झाला की आपण लगेच देवाला कॉल की माझं काय चुकलो, मी सगळ्यांसाठी सगळं करतो, मग माझ्याच बाबतीत असं का होतं. दोष देतो आपण, दूषण देतो आपण देवाला. म्हणजे चक्क देवाला आपण म्हणतो ना कठरे में खडा कर रहे हैं. बरोबर. की आपण जी कर्म केलेली आहेत त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. आता माझ्या घरी पसारा आहे समजा आणि कोणी आलं
तर मी काय करणार आहे की तेवढ्या वेळापुरता पसारा कपाटात ठेवेन, तेवढ्या वेळापुरतं घर स्वच्छ दिसेल. पण ती व्यक्ती गेल्यानंतर तो पसारा मलाच आवरायचा आहे. त्याप्रमाणे आपण केलेली कर्म जी आहेत त्याची फळं आपल्यालाच भोगायची आहेत. ती जेवढ्या लवकर भोगून संपवू तेवढं आपलं पुढचं आयुष्य सोपं, चांगलं, छान असेल. आणि मग ते आपण देवाला सांगायचं की देवा, अडचणी आहेत, संकट आहेत, ठीक आहे, पण ती सहन करण्याची शक्ती दे. आणि आपण करतो पण की नाही सहन. आधी कसं कुठेतरी आता आधी पेन्सिल शार्पन करताना ब्लेड असायचा, आता आपण शार्पनरने करतो. मग जेव्हा ब्लेड असायच्या त्यावेळेला कुठेतरी कट जायचा. मग असं लागलं की आपण सगळ्यांना जाऊन सांगा मी इथे लागलं, इथे लागलं, इथे लागलं. आता आपण जाऊन सांगतो का? आता कितीतरी आपण आपलं आपलं सहन करतो, ते जखमा भरून निघतात. बरोबर. मग ते आपण भोगून संपवतो. मग तेच देवाला आपण त्या भावनेने सांगायचं की देवा, जे काही त्रास संकट आहेत ती सहन करण्याची शक्ती दे. आणि जिथे माझी सहनशक्ती संपेल देवा तिथे तू मला सोबत कर, त्याच्या पुढे तू मला तारून दे. म्हणजे काय होतं, ज्या एम्बॅरसिंग सिच्युएशन असतात आयुष्यातल्या आणि येतात ना की जिथे आपल्याला मान खाली घालावी लागते, आपल्याला आवडत नाही, मग त्या परिस्थितीतून देव आपल्याला तारून देतो. वा ताई, एवढं तुम्ही आपण म्हणजे छान गप्पा मारतो आणि तुम्ही एवढं छान सांगताय. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो, पण शेवट करण्याच्या आधी मला एक रिक्वेस्ट करायची की तुम्ही बरेचसे श्लोक सांगितले, पण अजून तुमच्या ज्या आवडीचे श्लोक असतील म्हणजे रामरक्षामधले किंवा मंत्र असतील तर हे आम्हाला सांगा आणि त्याचं थोडं विवेचन पण सांगा. हो नक्की, चालेल ना. हाच पुढे कंटिन्युटीमध्ये भाग घेते आणि प्रेक्षकांना ते श्लोक पण दाखवूयात. कारण कंठम भरत वंदित इथपासून आपण पुढचा भाग घेऊयात. जिह्वां विद्यानिधी पातु कंठम भरत वंदित, स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः, करौ सीतापति पातु हृदयं चामदग्न्यजित्, मध्यम पातु खरध्वंसी नाभीं जांबवदाश्रयः. ह्याच्यात आपण देवाला सांगतो की देवा तू माझ्या जिभेचं रक्षण कर, विद्यानिधी, कंठम भरत वंदित, स्कंधौ दिव्यायुध पातू. स्कंधौ म्हणजे खांदे. देवाला सांगतो या श्लोकामध्ये की देवा तू माझ्या खांद्यांचं रक्षण कर. मग खांद्यांचं रक्षण करताना आपण दिव्यायुध हे नाव घेतलंय. दिव्य आयुध, आयुध म्हणजे शस्त्र, की देवाने आपल्या खांद्यावरती शिवधनुष्य पेललं. मग इतकी अवजड बलाढ्य आयुध देवाने पेलली. मग देवाला सांगतोय की देवा तू पण माझ्या खांद्यांचं असं रक्षण कर की माझ्या पण जबाबदाऱ्या मी पार पाडू शकेन. है ना, माझ्या जबाबदाऱ्या मला सक्षमपणे पार पाडायच्या आहेत. मला आजारी पडायला परवानगीच नसली पाहिजे. मी आजारी पडले तर घर आजारी पडेल. है ना, आपण जेव्हा फ्रस्ट्रेट होतो त्यावेळेला पहिला विचार येतो, अरे काय हे असं चालण्यापेक्षा आयुष्य संपलेलं चांगलं. असे निगेटिव्ह विचार अगदी मृत्यूपर्यंतचे विचार येतात. पण मग त्याच्यात हा श्लोक शिकवतो आपल्याला की तुझ्या खांद्यावर जबाबदाऱ्या आहेत, तू तुझ्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या टाकल्या तर बाकीच्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण कोण करणार आहे. त्यामुळे स्कंधौ दिव्यायुध पातू भुजौ भग्नेश कार्मुकः. भुजौ म्हणजे हात, म्हणजे ज्याने हाताने शिवधनुष्य पेललं, शिवधनुष्याचे तुकडे केले, त्यातला आपण सांगतोय की ज्याने भग्नेश म्हणजे भग्न करणे. मग तसं तू माझ्या हाताचं रक्षण कर की या हाताने मी जबाबदाऱ्या पार पाडू शकेन, माझ्या दुःख संकटांचा नाश करू शकेन. करौ सीतापती पातो. करो म्हणजे माझ्या हाताचं रक्षण कर. मग हाताचं रक्षण करायला आपण सांगतोय सीतापती, हे सीतेच्या पती तू माझ्या हातांचं रक्षण कर. का? कारण दोघे हातात हात घालून, म्हणजे शब्दशः अर्थाने नाही पण दोघांनी साथ सोबत दिली. आणि रामाने सीतेला, सीतेने रामाला. सीता म्हणाली नाही की तुम्ही जा प्रभू, मी थांबते राजमहालात, है ना. मग तुम्ही कसे एकमेकांचे हात हातात धरलेत तसं तू माझा हात हातात धर आणि मला या पहिलं तीरावरती, माझ्या आयुष्याचा जो पहिला तीर आहे त्या पहिल्या तीरावरती तू मला सोबत कर. हृदयम जामदग्न्यजित. देवा तू माझ्या हृदयाचं रक्षण कर. त्याच्यासाठी जामदग्न्यजित नाव घेतलंय. म्हणजे अत्यंत रागीट, कोपिष्ट असे जमदग्नी होते. मग त्यांचं हृदय परिवर्तन रामाने केलं. मग तू माझ्या हृदयाचं रक्षण कर. मग ह्याच्यामध्ये हृदयाच्या संबंधित आजार तर असतातच, ते कव्हर होतातच, की हृदयविकार असतील किंवा वेगवेगळ्या व्याधी हृदयाशी संबंधित, त्यातनं आपण बाहेर पडायला मदत होते. आणि त्याचबरोबर मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन होतं ना, की लोक बदलतात पण त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो.
आणि मग लोक म्हणतात की अरे आधी तर ही व्यक्ती अशी नव्हती, आमच्याशी अशी वागली आणि आता बदलले. बरं, बदललेलं स्वरूप आपल्याला आवडतं, पण मनात रुखरुख असते ना, खरं की अरे माझ्याशी नाही असे वागले, त्यांच्याशी तसे वागतायत. पण ते हृदय परिवर्तन करणं त्या कुटुंबासाठी गरजेचं आहे. म्हणून हृदयम जाम दग्नचित मध्यम पातू खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रय. हा पुढचा श्लोक. मग मध्यम पातू खरध्वंसी, खर नावाचा राक्षस होता. मग त्या राक्षसाबरोबर देवाने लढाई केली, त्याला हरवलं आणि ते ना म्हणून देवाचं नाव आहे खरध्वंसी. मग तू माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण कर. मग असं कनेक्शन का आहे तर अयोध्या आणि श्रीलंका, म्हणजे अयोध्येवरून निघाले राम आणि श्रीलंका याच्या मध्यभागी ते युद्ध झालं, जिथे खरं नावाच्या राक्षसाचा पराभव केला. म्हणून ते मध्य हा लक्षात घेऊन देवाला सांगतो की तू माझ्या शरीराचा जो मध्य भाग आहे त्याचं रक्षण कर. आणि मध्य भाग आपण म्हणतो ना गट्स कुठे आहे, तुम्ही कुठे लोकेशन दाखवणार? गट्स, हिंमत कुठे असते? ती अशी शरीराच्या मध्यभागी असते. परिस्थितीतून तारून न्यायला आपण म्हणतो ना गट फिलिंग. गट्स वाढवणारं जेवण असतं, गट्स वाढवणारं काही अन्न पदार्थ असतं. ते कुठे स्थान आहे तर ही मधली शक्ती. मध्यम पातू खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रय. म्हणजे हे देवा तू माझ्या नाभीचे रक्षण कर. मग त्याच्यासाठी जांबवदाश्रय म्हणजे जांबुवंत हे ब्रह्मदेवाचे पुत्र या अर्थाने त्यांचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे की नाभीपासून उत्पत्ती झाली. मग देवा तू माझ्या नाभीचं रक्षण कर. ही आपल्या शरीराची शक्ती ही सगळी त्या केंद्राभोवती एकत्रित झालेली असते. आणि मूल आईशी कनेक्टेड कसं असतं तर नाभीला धरून कनेक्टेड असतं. मग हे सगळे श्लोक याच्यामध्ये आपण शरीराचं रक्षण करायला सांगतो. आणि अजून एक श्लोक जसा आहे की हनुमत प्रभू असा उल्लेख आहे. आणि मग समारोप करायच्या आधी मला हा आवर्जून सगळ्यांना सांगायचा भाग आहे की रामरक्षा आपण बघितली, त्याचं महत्त्व, त्याचं थोडक्यात श्लोक बघितले. हनुमानाचा पण उल्लेख बघितला की हनुमानाने छाती फाडून दाखवलं. आणि रामरक्षा म्हटल्यानंतर मी हेही सांगितलं की हनुमानाचं स्मरण करा. आता एक गोष्ट करायची सगळ्यांनी की जे हनुमानाच्या मंदिरात जातात, शनिवारी ऑलमोस्ट जातात, कुठल्याही गावातल्या शहरातल्या शनिवारी मारुतीचं मंदिर बघा तुडुंब भरून वाहत असतं. सगळे भाषिक हनुमानाला मानतात. हनुमानाला दर्शनाला गेल्यानंतर आपण काय करतो, तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही तिळाचं तेल अर्पण करता, नारळ, रुईची पानं, फुलं ते अर्पण करतो. ते करा, जे काही तुमच्या परंपरा असेल त्याप्रमाणे करा. नमस्कार करा. नमस्कार करून निघताना हनुमानाला रामराम करून बाहेर पडायचं. ह्याचं कारण हे की हनुमान परमभक्त. रामराम तुम्ही म्हटल्यानंतर हनुमानाला त्याच्या बदल्यात रिटर्नमध्ये रामराम म्हणावंच लागणार. अच्छा. तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा, तुम्ही तुमच्या मनातलं स्वप्न सांगा, तुम्ही मारुतीला जे काय मागणं मागायचं आहे ते मागा आणि दे म्हणूच नका तुम्ही, ते तुम्ही स्टेटमेंट द्या, तुम्ही सांगा आणि त्याच्या पुढे फक्त रामराम म्हणा. की त्याच्या बदल्यात मारुती राय रामराम म्हणणारच आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणारच. फक्त स्थळ काळ वेळेचं बंधन द्यायचं नाही देवाला. योग्य वेळ आल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला मिळणारच, योग्य रूपात ती गोष्ट तुम्हाला मिळणारच. जसं सर्वश्रेष्ठ अन्न कुठलं आहे? तूप आहे. बनलंय कशापासून? दुधापासून. पण तुपात दुधाचा अंश दिसतो का? मिळालंय तुम्हाला, तुम्ही दूध दिलेलं तुम्हाला मिळालं तूप, उलट सर्वश्रेष्ठ अन्न तुम्हाला. त्यामुळे हनुमानाला सांगा, प्रार्थना करा, रामराम करूनच बाहेर पडा. अगदी तसंच नाही, पण तुम्ही घरी आल्यानंतर किंवा त्याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला असे काही संकेत दिसतील, काही सिम्पटम्स दिसतील, काहीतरी परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला लक्षात येईल अरे मी ती प्रार्थना केलेली, ती देवाने ऐकली. वा, आय एम शुअर सगळे हे ऐकतायत आणि नक्कीच फॉलो करूयात. मी सुद्धा, कारण शनिवारी जात असतो, त्यामुळे नक्कीच मी सुद्धा फॉलो करेन. आणि असा एक्सपिरियन्स आला की कमेंटमध्ये आपण नक्की ताईंना सांगू. तर ताई, तुमचे खूप खूप पुन्हा एकदा आभार. आपण खूप शॉर्ट नोटीसवर हा पॉडकास्ट प्लॅन केला, म्हणजे अगदी काल म्हणालो आणि आज आपण शूट केलं आणि तुम्ही वेळात वेळ काढलात आणि आलात, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ताईंचे हँडल्स जे आहेत, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे.
पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांना असं हवं असतं की तुम्ही सांगा. सो त्यामुळे तुम्ही जर सांगितलं तर बरं पडेल. तुम्हाला जर रीच आउट करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट, सो तो प्लीज आम्हाला सांगा. आता मागची अनेक वर्ष हे फक्त मी जसं इथे सांगते तसं माझा प्रयत्न आहे की घराघरांपर्यंत ही सगळी माहिती पोचावी. याच्यासाठी स्तोत्र वर्ग मी मोठ्या वयोगटासाठी घेते, कारण लहान मुलांसाठी स्तोत्र वर्ग अनेक सुरू असतात, तिथे लहान मुलं शिकत असतो. आता पण आपण आपल्या राहणगाडग्याला लागलो चरितार्थाला की मग वेळ मिळत नाही. मग अशा तुम्हा सगळ्यांसाठी मी ऑनलाईन पद्धतीने हे वर्ग घेते, ज्याच्यात ही सगळी स्तोत्र म्हणजे जेवढी आता आपल्या हातात उपलब्ध आहेत, इंटरनेट म्हणा किंवा पोथी पुराणाच्या माध्यमातून, ती सगळी स्तोत्र शिकवण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्या मागचा उद्देश अर्थार्जन करणं हा माझा नाहीच आहे. मी खूप वर्षापूर्वीपासून ही चालतच होते आणि आताही मी चालतच जाते येते. त्यामुळे अर्थार्जन नाही आहे, फक्त सगळ्यांनी मनशक्ती मनशांती मिळावी या उद्देशाने मी करते. सो माझा नंबर 9320441116 या नंबरवर संपर्क करा. कुठलं स्तोत्र शिकायचं आहे, फक्त त्या स्तोत्राचं नाव मला लिहून पाठवा, मग त्याचं वेळापत्रक मी तुम्हाला लिहून पाठवेन. आणि समजा वेळ नाही आहे शिकायला तुम्हाला, तर कुठलीही माहिती असेल तर तुम्ही मला लिहून द्या. प्रश्न असतील मी त्याचं उत्तर नक्कीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून, जेवढ्या शंका देवाच्या बाबतीतल्या जेवढ्या शंका असतील तेवढ्या सगळ्या शंकांचं निरसन करायला प्रज्ञा पंडित तुमच्यासाठी कायम हजर आहे. वा वा. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आता पर्वणी आहे. ताईंनी सांगितलं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट, सो तुम्ही प्लीज ताईंना रीच आउट करा. आणि ताई, आपलं स्वीट टॉक्सचं एक जे रिच्युअल आहे की पॉडकास्ट एंड करताना आपण फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. आज आपण डिस्टन्सवर आहोत त्यामुळे एअर फिस्ट बम्प आपण करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद आणि राम राम. राम राम.